नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी PYQ सिरीज माझी बघितलेली असेल त्यांना माहिती आहे की या PYQ सिरीजमध्ये आपण काय घेत असतो. ठीक आहे. आणि आता नुकतीच काय झाली आहे, पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी पोलीस भरती करत असेल तर त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे माझा. विद्यार्थी मित्रांनो, की हा व्हिडिओ स्पेशली पोलीस भरतीचे जे काही प्रश्न मागील एक्झाममध्ये आलेले होते ते प्रश्न मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करत आहोत. ठीक आहे. वळूया आपल्या प्रश्नांकडे. बघा, प्रश्न क्रमांक 1 काय आहे. ए आणि बी हे दोघेही एक काम 12 दिवसात पूर्ण करू शकतात. ए ला काम पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी निघून जावे लागेल, त्यामुळे ते काम पूर्ण करण्यासाठी 16 दिवस लागेल. जर ए एकटाच ते काम 21 दिवसात पूर्ण करू शकला असता तर ए काम पूर्ण होण्याच्या किती दिवस आधी सुट्टीवर गेला असता. ठीक आहे. बघा, जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ. ए आणि बी हे किती दिवसात काम करतात? 12 दिवसात. ए आणि बी मिळून 12 दिवसात पूर्ण काम करतात. त्यानंतर इथे डायरेक्ट जम्प करा विद्यार्थी मित्रांनो. जर ए एकटाच ते काम 21 दिवसात पूर्ण करू शकला असता, म्हणजे कोण? ए हा एकटाच 21 दिवसात काम पूर्ण करू शकला असता तर ए काम पूर्ण होण्याच्या किती दिवस आधी सुट्टीवर गेला असता. ठीक आहे. बघा, जेवढं दिलेलं आहे तेवढं आपण आधी बघूया, नंतर जे काही आपल्याला विचारलेलं आहे ते सोडवूया. हे 16 दिवस याचा नंतर आपल्याला उपयोग आहे. सध्या तरी आपल्याला इथून आपल्याला काय काढावं लागेल? लसावी काढावं लागेल. मग लसावी काढताना विद्यार्थी मित्रांनो काय करावं लागेल की या 12 आणि 21 ने असा म्हणजे डिजिट आपल्याला पाहायचा आहे, संख्या पाहायची आहे की त्याला 12 आणि 21 ने पूर्ण भाग गेला पाहिजे. मग 12 आणि 21 ला पूर्ण भाग कोणत्या संख्येला जातो रे? 84 ला जातो. बघा किती वेळा जातो? 12 7 84 आणि 21 चौ 84. समजलं? अशा प्रकारे हा काय झाला? आपला लसावी. काय झाला? लसावी. आणि यालाच आपण काय म्हणतो? एकूण कार्यक्षमतेची क्षमता. कोणाची? ए आणि बी ची. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ए अधिक बी बरोबर याची कार्य करण्याची क्षमता किती मिळाली? 7. ठीक आहे. आणि ए ची किती मिळालेली आहे? 4. ए ची जर 4 मिळाली असेल तर तुम्हाला बी ची फाइंड आउट करता येणार, काढता येणार. कसं? मग ए ची किंमत इथे ठेवा. 4 अधिक बी बरोबर 7 होणार. तर बी बरोबर काय होणार? 7 जसेच्या तसे. आणि हा 4 काय आहे? लेफ्ट हँड साईडला आहे आणि उजव्या साईडला आल्यानंतर काय होतो? -4 होतो. म्हणजे बी बरोबर किती राहणार? 3. म्हणजे आपल्याला ए आणि बी ची कार्य करण्याची क्षमता मिळाली. एवढं समजलं. आता वळू या प्रश्नाकडे. बघा, ए ला काम पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी निघून जावे लागले, त्यामुळे ते काम पूर्ण करण्यासाठी 16 दिवस लागले. जर ए निघून गेला असेल तर काम कोण पूर्ण करणार? बी करणार, कारण इथे दोघच जण काम करत आहे. कोण? ए आणि बी. जर ए निघून गेला तर बी किती दिवस काम करणार? 16 दिवस काम करणार. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल, बी हा 16 दिवस काम करणार, पण कोणत्या कार्यक्षमतेने काम करणार? 3 या कार्यक्षमतेने काम करणार. बरोबर आहे. म्हणजे बी ला पूर्ण काम किती दिवस होणार? पूर्ण काम 48 सोडतरी 48 दिवस हे काय होणार? पूर्ण काम होणार. समजलं एवढं? आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे? इथून शिल्लक राहिलेले काम. मग शिल्लक राहिलेले काम किती होणार? शिल्लक काम किती होणार रे? या टोटल काम मधून 84 मधून काय करा? 48 वजा करा, तर किती राहतं? 36 राहतं. ठीक आहे. आता हे शिल्लक काम कोण पूर्ण करा? कारण ए सोडून गेला तर ए ला शिल्लक काम पूर्ण करावं लागेल. मग ए ला राहिलेले काम करण्यासाठी किती? 36 हे शिल्लक काम आहे. आता ए ची कार्य करण्याची क्षमता किती आहे? 4 आहे. म्हणजे याला 36 ला 4 ने भागा, किती येणार? 9 येणार. आता पर्यायामध्ये 9 दिलेला आहे म्हणून 9 उत्तर मारू नका विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला आणखी प्रश्न सोडवायचा आहे. का बरं? कारण इथे बघा, तर ए काम पूर्ण होण्याच्या किती दिवसाआधी सुट्टीवर गेला असेल. ठीक आहे. तर हे उत्तर नाही आहे आपलं. आपलं फायनल उत्तर असं येणार आहे, ए
किती दिवस सुट्टीवर गेला असेल? जर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला दिलेलं आहे ए सोडून गेला होता, मग 16 दिवस कोणी काम केले? बी ने काम केले असणार. हे बघा ना, इथे आपण लिहिलेले आहे बी ने किती दिवस काम केलेलं आहे? 16 दिवस. मग या 16 दिवसामधून काय करावं लागेल? 9 हे कोणाचे दिवस आहे कार्य करण्याचे? ए चे आहे. तर 16 दिवसामधून आपल्याला 9 दिवस काय करावं लागेल? वजा करावं लागेल. तेव्हा कुठं काय मिळणार आपल्याला? ए काम पूर्ण होण्याच्या आधी किती दिवस सुट्टीवर जाणार? मग 16 - 7 म्हणजे 16 - 9 किती राहणार? 7. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं? अशा प्रकारे हा सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, आणि हा PYQ प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, हा पण प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. काय दिलेला आहे रे? एका बॉक्समध्ये ₹1, 50 पैसे आणि 25 पैशांची 84 नाणी आहेत. 50 पैशाच्या जे जे दिलेलं आहे ते मी आधी लिहून घेतो, कारण तुम्हाला कन्फ्यूज होतं. एक एक सेंटेन्सनुसार मी सॉल्व्ह करत गेलं, सोडवत गेलं तर तुम्हाला लवकर समजणार. बघा काय दिलेलं आहे? ₹1 दिलेला आहे, त्याच्यानंतर 50 पैसे दिलेला आहे, त्याच्यानंतर किती दिलेलं आहे? 25 पैसे दिलेलं आहे. बघा, या पैशाला जर रुपयात कन्वर्ट केलं तर काय होणार रे? 1/2 रुपये होणार, आणि हे किती होणार? 1/4 रुपये होणार. समजलं? आता बघा काय म्हणतो हा वाक्य, 50 पैशाच्या नाण्याची संख्या 25 पैशाच्या नाण्याच्या दुप्पट आहे. बघा किती आहे? दुप्पट आहे. कोणाची? 50 पैशाची संख्या ही 25 पैसे नाण्याच्या दुप्पट आहे, आणि एक नाण्याच्या 4 पट आहे. कोणाची? 50 पैशाची. म्हणजे काय करतो, याला एक नाण्याची संख्या मानतो, आणि याला हा किती आहे? 50 पैसे 4 पट आहेत. कोणाच्या? कोणाच्या? एक नाण्याच्या, म्हणजे इथे 4 येणार. समजलं? आता राहिलेलं काय? 50 पैशाच्या दुप्पट आहे. कोण? 50 पैसे. कोण? 25 पैशाच्या दुप्पट आहे. कोण? 50 पैसे. म्हणजे दुप्पट काय येणार? इथे 2 येणार. आता बघा बरोबर झालं की नाही? आणि हे काय झालं? नाण्यांची संख्या काय झाली? संख्या. समजलं का? एवढं समजलं. आता तुम्हाला नाण्याची संख्या मिळाली तर यांची किंमत काढता येणार. कसं काढायची किंमत? बघा, किंमत काढताना काय करायचं? हा 1 ने 1 भागला तर काय राहतं? 1च राहतं. आता काय करायचं आहे? या 4ला या 1/2 नी काय करायचं आहे? भागायचं आहे. म्हणजे काय येणार इथं? 4. आता 1/2 किती येणार रे? 2च राहणार ना, म्हणजे इथे किती येणार? 2 येणार. समजलं? आणि इथे किती येणार? बघा, या 2ला कितीने भागायचं? 1/4 नी, म्हणजे इथे काय राहणार? 4 राहणार. तर इथे किती राहणार? 1/2 म्हणजे 0.5 राहणार. ही झाली तुमची किंमत. कोणाकोणाची? 1 रुपयाची हे एक किंमत झाली, 50 पैशाची 2 किंमत झाली, आणि 25 पैशाची 0.5 म्हणजे 1/2 किंमत झाली. एवढं समजलं? आता एवढं समजलं असेल तर तुम्हाला एक पुन्हा प्रश्नामध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे बघा, ₹1, 50 पैसे आणि 25 पैसे नाण्यांची संख्या दिलेली आहे. किती? 84. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नाण्याची संख्या एकूण किती होणार रे? 1 अधिक 4 अधिक 2. हे बघा, 1 अधिक 4 अधिक 2 ही काय झाली? नाण्याची संख्या. म्हणजे किती झाली? 7 झाली. बरोबर आहे ना? किती झाली? 7 झाली. आता काय विचारलं आहे? 7 जर झाली असेल तर तुम्हाला काय काढायचं आहे? 50 पैशांच्या नाण्याची संख्या. आता 50 पैसे म्हणजे किती रुपये रे? 1/2 रुपये होणार. म्हणजे याला काय करणार? रुपयामध्ये कन्वर्ट करा. 1/2 म्हणजे हे काय होणार? 7/2. आणि याचीच संख्या तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली आहे किती? 84. तर याला 7/2 बरोबर काय करा? 84 करा. आता याला काय करा? काटपीट करा. कसं होणार काटपीट? या डायरेक्ट 7 नी, म्हणजे एका रेशोची जर किंमत काढायची राहिली तर कसं होणार? या 7 नी 84ला किती वेळा भाग जातो? 12 वेळा जातो. आता इथं एक संख्येची म्हणजे एका नाण्याची संख्या काय होणार? 12. जसेच्या तसे हे 2 इकडे येऊन काय होणार? गुणाकारामध्ये जाणार. म्हणजे इथे काय राहतं? एका नाण्याची संख्या किती होतं? 12 दुने 24 होतं. किती होतं? 24 होतं. समजलं? आता तुम्हाला काय काढायचं आहे? 50 पैसे नाण्याची संख्या काढायची आहे. काय काढायची आहे? 50 पैसे नाण्याची संख्या. म्हणजे 50 पैसे नाण्याची संख्या. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो,
50 पैसे कुठं दिलेले आहे, हे दिलेले आहे. या नाण्याची संख्या किती आलेली आहे, 4 आलेली आहे. आणि एका नाण्याच्या संख्येचा रेशो किती दिलेला आहे, 1 बरोबर 24 आलेला आहे. म्हणजे 50 पैसे नाण्याची संख्या जर 4 आहे तर एका नाण्याची संख्येची काय करायची आहे, 24 आलेला आहे. या 24नी काय करायचं, 4ला गुणाकार करायचं. आणि 24 गुणिला 4 किती होतं, 96 होतं. काय होणार, 96. तर हे काय झालं, आपलं उत्तर झालं. पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं, हे झाली 50 पैशाच्या नाण्याची संख्या. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. आणि हे सगळे विद्यार्थी मित्रांनो PYQ प्रश्न आहे बघा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो, हावडा ते पटना आणि दुसरी, बघा पहिली गाडी हावडा ते पटना आणि दुसरी पटना ते हावडा, या 2 गाड्या एकाच वेळी सुरू होतात. त्या भेटल्यानंतर त्या गाड्या अनुक्रमे 9 तास आणि 16 तासांनी त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतात. म्हणजे त्यांना जे अंतर काय करायचे, कापायचं आहे, त्या अंतरावर ते पोहोचतात. तर त्यांच्या वेगाचे गुणोत्तर किती, आपल्याला वेगाचे गुणोत्तर काढायचे आहे. म्हणजे गाडी क्रमांक 1 चा वेग भागेला गाडी क्रमांक 2 चा वेग, हे आपल्याला काढायचं आहे. आणि आपल्याला काय दिलेलं आहे, वेळ दिलेला आहे. बघा वेळ काय दिलेला आहे, पहिला वेळ दिलेला आहे, काय दिलेला आहे, 9 तास दिलेला आहे. आणि दुसरा वेळ दिलेला आहे दुसऱ्या गाडीचा 16 तास. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, वेगाचे गुणोत्तर म्हणजे गाडी क्रमांक 1 आणि गाडी क्रमांक 2 चा गुणोत्तर काढायचा आहे. मग हे काय, आपल्याला वेळ दिलेला आहे, तर या वेळेला डायरेक्ट वर्गमूळामध्ये टाकून द्यायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मग टाकताना काय होणार, जो वेग क्रमांक 2 आहे तो वरती जाणार, किती वेळ, 16 जाणार आणि खाली 9 राहणार. समजलं. आता याचं काय काढा, वर्गमूळ काढा. 16चं याला सेपरेट काढू शकता ना तुम्ही, 16चं वर्गमूळ आणि 9चं वर्गमूळ. मग 16चं वर्गमूळ काय येतो, 4 येतं आणि 9चं किती येतं, 3 येतं. म्हणजे आपलं काय झालं, 4 ला 3 हे काय झालं, वेगाचे गुणोत्तर. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं, अगदी सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 14 बघा विद्यार्थी मित्रांनो. आधी काय करायचं, प्रश्न वाचून घ्यायचं, जसं जसं प्रश्न म्हणतो तसं तसं आपण काय करायचं, उत्तराला सुरुवात करायची. जर्मन चांदीच्या सर्व मिश्र धातूमध्ये तांबे आणि जस्त यांचे गुणोत्तर 17 ला 7 होते. कोणाकोणाचे, तांबे आणि जस्त. तांबे आणि जस्त याचे गुणोत्तर किती दिलेले आहे तुम्हाला, 17 ला 7. 17 ला 7. त्यानंतर निकेल हा नवीन धातू आला, तर याला इथे काय करा, लिहून घ्या. निकेल आणि जस्त, जस्त ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. निकेल आणि जस्त किती दिलेला आहे, 4 आणि 3. म्हणजे नवीन रेशो कोणाचा झाला, निकेलचा झाला. किती झाला, 4 झालेला आहे. ठीक आहे, आणि जस्त आपण ऑलरेडी आपल्याला एका गुणोत्तरामध्ये दिलेला होता आणि इथे जस्त किती राहणार, आता 3 राहणार. म्हणजे या जस्तच्या खाली 3 लिहून घ्या. समजलं. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, या रिकाम्या जागेत काय येणार, या रिकाम्या जागेत काय येणार, तर सांगतो तुम्हाला. याचं एक बेस्ट उदाहरण सांगतो. जर हा आपला घर आहे, कुठला, हा 7 नंबरचा आपला घर आहे, तर आपल्या घराच्या साईडला जर प्लॉट खाली असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपण काय करतो रे, या आपल्या घरचा कचरा या खाली प्लॉटमध्ये टाकतो. मग तसंच करायचं, हा जो 7 आहे, हा 7 या खाली प्लॉटमध्ये लिहायचं जशाच्या तसं. समजलं. सारख्याच प्रमाणे हा जो 3 आहे, हा 3 आपला घर आहे आणि आपल्या घरचा कचरा मी या खाली असलेल्या प्लॉटमध्ये टाकतोय, म्हणजे 3 इथे येणार. समजलं. तर अशा प्रकारे हे काय झालं, तांबे जस्त निकेल याचं काय झालं, गुणोत्तर झालं. आता आपल्याला शेवटी काय विचारलंय, मिश्र धातूमध्ये तांबे जस्त निकेलचे गुणोत्तर किती. तर गुणोत्तर काढताना काय करायचं, या 17 आणि 3 ला काय करायचं, गुणाकार करायचं. 17 3 किती होतं, 51. त्याच्यानंतर जस्तचं काय होणार, 7 गुणिला 3 किती होणार, 7 3 21. आणि निकेलचं शेवटी काय होणार, 7 चौक 28. तर आपलं पर्याय क्रमांक काय असणार आहे, बी हे उत्तर असणार आहे. 51 ला 21, 21 ला 28. इथं तरी बघा, इथं पण बघा ऑप्शन नंबर सी हा जवळजवळ मॅच होतोय. तर इथे फक्त 28 आणि 21 हे काय केले आहे, फेरबदल केलेले आहे. तर आधी लिहिताना हे व्यवस्थित लिहून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, नाहीतर काय होणार, तुम्ही उत्तर बरोबर काढणार आणि जिथं आपल्याला विचारलं आहे, जसं की आता पहिला आपल्याला बघा
तांबे, जस्त आणि निकेल या सिक्वेन्सनुसार विचारलाय, तर आपण त्या सिक्वेन्सनुसार आपण काय केलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. इथं जर थोडंसं अदला बदल केलं, तांबेच्या ठिकाणी जस्त आणि जस्तच्या ठिकाणी निकेल, तर आपलं उत्तर बदलू शकते. ठीक आहे, तर अशा प्रकारे पण प्रश्नाकडे लक्ष द्यायचं. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5 विद्यार्थी मित्रांनो बघा काय म्हणतोय. एका व्यापाऱ्याकडे 1200 किलो तांदूळ आहे. एकूण तांदूळ 1200 किलो आहे. तो त्यातील काही 5% नफ्याने विकतो आणि उर्वरित 11% नफ्याने विकतो. त्यामुळे काय होतो, त्यामुळे त्याला एकूण नफा किती होतो, 7% नफा होतो. तर आपल्याला काय काढायचं आहे, 5% नफ्याने किती तांदूळ किलोमध्ये विकले. आता आपल्याला एक एक जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ. काय दिलेलं आहे, 5% एक नफा दिलेला आहे. बघा 5% एक नफा लिहून घेतला. त्याच्यानंतर उर्वरित नफा किती आहे, 11% आहे. तर 11% आपण उर्वरित नफा लिहून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं आहे, एकूण नफा किती झालेला आहे, 7%. तर जो एकूण नफा झालेला आहे तो ह्या दोघांच्या आतमध्ये लिहायचा, म्हणजे या दोघांमध्ये लिहायचं 7%. आता काय करायचं, या 7% मधून 5% जर वजा केले तर किती राहतं, 2% राहतं. आणि 11 मधून जर 7 वजा केले तर किती राहतं, 4 राहतं. ठीक आहे. आता काय करायचं, हा कितीने कटतो बघा, बे एक बे, बे दुनी 4. तर 2 ला काय झालं, 1 हा आपला काय आला, गुणोत्तर आला. ठीक आहे, 5% आणि 11% नफ्याचं. तर आपल्याला एकूण गुणोत्तर किती झालं रे, 2 अधिक 1 बरोबर 3 झाला. आणि आपल्याला एकूण गुणोत्तर मिळालं 3. तर या 3 गुणोत्तरची किंमत आपल्याला प्रश्नामध्ये 1200 किलो दिलेली आहे. तर 3 बरोबर 1200 किलो लिहिलं म्हणजे मी याला केजी करतो, तर 1 किलो म्हणजे 1 रेशो बरोबर किती होणार, 4 त्रिक 12. तर 1 रेशोची किंमत म्हणजे गुणोत्तरची किंमत 400 केजी झाले. आणि आपल्याला शेवटी विचारला आहे 5% नफ्याने किती तांदूळ विकले. तर 5%चा नफ्याचा रेशो किती आहे, गुणोत्तर किती आहे, 2 आहे. मग 2 गुणेला काय करायचं, हे जे 400 केजी आहे त्याला काय करायचं, गुणाकार करायचा. तर किती होणार, 800 केजी हा काय होणार, 5% नफ्याने विकलेला तांदूळ होणार. म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे, डी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ही माझी झाली डेली PYQ सिरीज. जे माझे विद्यार्थी नवीन असेल माझ्या यूट्यूब चॅनलवर, त्यांनी काय करायचं, आधी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. गेल्यानंतर तुम्हाला इथे PYQ सिरीज, डेली PYQ सिरीजचे मला तर वाटते 20च्या वर व्हिडिओ घेतलेले आहे. आणि अशा प्रकारे व्हिडिओ घेतलेले आहे की ते सगळे PYQ मागील जेवढे काही एक्झाम झालेले तेवढ्या एक्झाममधले आलेले प्रश्न मी विथ डिटेल स्पष्टीकरणासह घेतलेले आहे. हे झालं डेली PYQ. हे बघा, हे टॉपिक वाईज PYQ आहे. यामध्ये मी 8 ते 9 टॉपिक अशा प्रकारे घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, की जे जे परीक्षा झालेले आहे त्या परीक्षेमधले मी टॉपिक वाईज प्रश्न उचललेले आहे आणि तेच प्रश्न मी या टॉपिकमध्ये काय केलेले आहे, डिस्कस केलेले आहे आणि तुमचा टॉपिक त्याच प्रश्नाने क्लिअर केलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा एक टॉपिक वाईजचा काय झाला, प्लेलिस्ट झाली. तुम्ही जाऊन चेक करा. आणि जे विद्यार्थी नवीन असेल त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, खूप सुंदर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. एक दूधवाला प्रति लिटर ₹24 दराने दूध खरेदी करतो. किती, 24 दराने खरेदी करतो, हे लक्षात ठेवा. तो त्यात 1,05,000 पाणी घालून ते मिश्रण प्रति लिटर 32 दराने विकतो. त्याचा नफा टक्केमध्ये किती होणार. आता बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, पाणी आणि दूध यांचं मिश्रण दिलेलं आहे. तर काय करायचं, तुम्हाला मिश्रण असं दिलेलं आहे की तुम्हाला तिथून दूध आणि पाण्याचं गुणोत्तर काढायचं आहे. मग तुम्हाला 1,05,000 असं पाणी दिलेलं आहे. मग जेव्हा तुम्ही दूध आणि पाण्याचं गुणोत्तर घ्याल तर कसं घ्याल, हा जो 5 आहे हा 5 झाला तुमचा दूध आणि पाणी झालं 1. समजलं. आता काय करत आहे विद्यार्थी मित्रांनो, हा दूधवाला करत आहे, तो 32 रुपये दराने काय करतोय, विकतो आहे. काय, मिश्रण विकत आहे. काय विकत आहे, मिश्रण. तर आपलं टोटल मिश्रण किती झालं, 5 अधिक 1 किती होणार, 6. तर किती रुपये दराने विकत आहे मिश्रण, 32 रुपये दराने. तर 6 गुणिला 32 करा. ठीक आहे. तर किती होणार, 192 होणार. आता विकत आहे म्हणजे हे काय झाली तुमची, हे झाली
विक्री किंमत. काय झाली? विक्री किंमत. मी हळूहळू सांगत आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये समजलेल्या पाहिजे. आता विकत आहे, हे बघा 32 दराने विकतो आहे. हा 32 दर आहे, विकतो आहे म्हणजे काय झाली? विक्री किंमत झाली. आता विद्यार्थी मित्रांनो, मिश्रण त्याने विकलेलं आहे आणि मिश्रण टोटल किती झालं आहे? 6 झालेलं आहे. सगळं समजलं. त्यानंतर बघा, एक दूधवाला प्रति लिटर 24 दराने दूध विकतो. आता दूध किती आहे? 5 आहे. आता 24 दराने दूध विकत आहे म्हणजे दुधाचं काय होणार रे? विक्री किंमत काय होणार? म्हणजे 5 गुणिला 24 किती होणार? 5 गुणिला 24 120 होणार. हा झाला तुमचा काय? काय झाला? खरेदी करत आहे ना, हे काय झालं? खरेदी झाला. मग हे झाली तुमची खरेदी किंमत. समजलं का? फक्त तो दूध विकत आहे आणि दूधचा गुणोत्तर किती आहे? 5 आहे. आणि किती दराने विकत आहे? 24 रुपये दराने विकत आहे. ठीक आहे, सॉरी, खरेदी करत आहे. हा 5 काय झालाय? दूध झालाय आणि 24 रुपये दराने काय करतो? खरेदी करतो. म्हणजे 5 गुणिला 24 किती झाला? 120. 120 हे तुमची काय झाली? खरेदी किंमत झाली. समजलं? आता तुम्हाला पर्सेंटेज नफा म्हणजे टक्का नफा. अरे टक्का नफा कधी होतो विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा की तुमची विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या काय असते? जास्त असते. तेव्हा काय होतो? तुम्हाला नफा होतो. हे मी माझ्या टॉपिक वाईज मध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता डायरेक्ट प्रश्नामध्ये तुम्हाला दिसून येत असेल की इथे विक्री किंमत जो काढलेला आहे आपण उत्तर, त्या उत्तरामध्ये ज्या उत्तरामध्ये तुम्हाला विक्री किंमत ही जास्त दिसून आलेली आहे. म्हणजे किती आहे? 192 काय आहे? विक्री किंमत आहे. आणि खरेदी किंमत किती दिलेली आहे? म्हणजे आलेली आहे खरेदी किंमत आलेली आहे 120 आलेली आहे. कोणी विद्यार्थी असेल तर हे सेलिंग प्राइस झाले, इंग्लिशमध्ये असेल, आणि हे तुमची कॉस्ट प्राइस झालेली आहे. हे इंग्लिशवाल्यासाठी आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला पर्सेंटेज नफा विचारलेला आहे. तर टक्के नफा बघा कशावर होतो? खरेदी किमतीवर होतो. तर खरेदी किंमत किती आहे आपली? 120 आहे. आता किती नफा झालेला आहे बघा? 92 आणि 120. इथं किती नफा झालेला दिसतो आपल्याला? 72. तर इथे 72 लिहा आणि पर्सेंटेज काढायचा आहे म्हणजे टक्का काढायचा आहे. तर 100 ने गुणाकार करा. समजलं? तर हा 0 आणि हा 0 कटला तर इथे किती राहतो बघा? 12 छक्कम 72 आणि 6 गुणिला 10 म्हणजे किती होणार? 60. तर हा काय झाला? 60% आपल्याला नफा झाला. आपल्याला नाही, दूधवाल्याला नफा झाला. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं? अशा प्रकारे हा प्रश्न होता. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, नंतरचा प्रश्न पण खूप सुंदर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. 30 रुपये किलोची साखर 45 रुपये किलोच्या साखरेमध्ये किती प्रमाणात मिसळवावी जेणेकरून मिश्रण, हे बघा मिश्रण किती? 12 रुपये किलो, 12 रुपये किलोने विकल्यावर 20% नफा होतो. आता 20% नफा म्हणजे काय रे? 20% नफा म्हणजे काय होणार? 20% म्हणजे किती होणार? समजलं का तुम्हाला? 20% म्हणजे 1/5. आता 1/5 कसा आला ते पण सांगून देतो. बघा, नवीन असेल त्याने 20 म्हणजे काय झाला आणि टक्के म्हणजे काय झाला? 100. म्हणजे 100वर किती नफा होतोय? 20. बरोबर आहे. जर तुम्ही याला जर असं केला 120/100 म्हणजे 100वर 20% नफा, हे आपण असं लिहितो. आणि मी तुम्हाला शेकडेवारी जो टॉपिक वाईज घेतलेला आहे, तर 20% बरोबर किती येतं? 1/5 येतं, हे पण सांगितलेलं आहे. आता जेव्हा नफा होतो तर ही काय असते? तुमची खरेदी किंमत असते आणि ही काय असते? विक्री किंमत असते. एवढं समजलं? आता विद्यार्थी मित्रांनो, या खरेदी किमतीवर 5 वर किती टक्के नफा झाला? 1 झाला म्हणजे 6 झाला. म्हणजे हे तुमची काय झाली? खरेदी किंमत झाली आणि ही झाली आहे विक्री किंमत. ठीक आहे. तर तुम्हाला काय दिलेलं आहे? विक्री किंमत. आता बघा, प्रमाणात मिसळावी जेणेकरून मिश्रण 12 रुपये किलोने विकल्यावर आता 6 बरोबर हे 42 होणार. कारण हे इथे बघा 42 रुपये काय आहे? विक्री किंमत आहे. आणि 6 बरोबर काय होणार? 42 होणार. कारण 6 ही विक्री किंमत झाली. मग 1 बरोबर किती होणार? sin 7 42 होणार. म्हणजे 1 बरोबर 7 होणार. मग खरेदी किंमत किती होणार? 7 गुणिला किती करायचं? 5 करायचं. म्हणजे 7×5 35 हे तुमची काय झाली? आता टोटल काय झाली? खरेदी किंमत. आता प्रश्नाकडे वळूया. प्रश्न काय म्हणतो? 30 रुपये हे एक दिलेलं आहे, जशाच्या तसं लिहून घ्या. म्हणजे 30 रुपये
हे एक किंमत झाली. त्याच्यानंतर दुसरी किंमत काय झाली 45 रुपये. दुसरी किंमत किती झाली 45 रुपये. आता हे जे 42 रुपये होते हे विक्री किंमत होते, पण कितीवर 20% नफ्यावर. तर 20% नफ्यावर आपल्याला विक्री किंमत काढलेली आहे बघा. 6 बरोबर 42 करून 1 बरोबर 7 आला. मग खरेदी किंमत आली आहे आपली 35. ही काय झाली खरेदी किंमत. तर ही खरेदी किंमत काय करायची ह्या दोघांच्याही बिटवीन ठेवा, म्हणजे मधात ठेवा, म्हणजे किती 35 ठेवा. समजलं. आता जर विद्यार्थी मित्रांनो 35 मधून जर 30 गेले तर किती राहतं इथे 5 राहतं. आणि हा 45 मधून जर 35 गेले तर इथे किती राहतं 10 राहतं. म्हणजे काय होणार 5 गुणिला 2 किती होणार 10. म्हणजे 5 एक 5, 5 दुने 10. हा झाला आपला काय झाला गुणोत्तर झाला, रेशो झाला. आणि आपल्याला काय विचारलं आहे, काय विचारलं आहे रेशो विचारला आहे. म्हणजे 45 रुपये किलोच्या साखरेमध्ये किती प्रमाणात मिसळ व्हावे जेणेकरून मिश्रण किती होणार 42 रुपये किलोने विकल्यावर नफा होणार किती 20%. तर आपल्याला जे गुणोत्तर आलंय प्रमाण आलेलं आहे 2 गुणिला 1 आलंय, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे समजलं. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 8 बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर प्रश्न आहे. भूमितीवरचा हा प्रश्न आहे. जर काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 16 सेंटीमीटर. आता काटकोन त्रिकोण काय असणार आहे हे बघा. हा झाला तुमचा काटकोन त्रिकोण. ठीक आहे. तर हा झाला तुमचा अँगल म्हणजे कोन, हा 90 डिग्री असतो. ठीक आहे. तर या कर्णाची लांबी किती दिलेली आहे 16 सेंटीमीटर. हा झाला तुमचा कर्ण या काटकोन त्रिकोणाचा. ठीक आहे. आणि तर अशा काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ जास्तीत जास्त किती असेल. आता आपल्याला कर्ण दिलेला आहे, हे बाजू दिलेली आहे का, म्हणजे अपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइड म्हणजे लगतची बाजू आणि अपोजिट साइड दिलेली आहे का नाही. मग याला आपण ए कन्सिडर करू. समजलं. आता तुम्हाला जेव्हा ए कन्सिडर केलं तर याचा जो फॉर्म्युला आहे बरोबर आहे, आपण पायथागोरस थेरमला सॉल्व्ह करतो ना, तर याला काय करायचं, हा जो पायथागोरस थेरम आहे तर याला काय करायचं वर्गमुळात ए अधिक ए चा स्क्वेअर बरोबर जो कर्णाचा वर्ग आहे तर तिथं काय करायचं कर्णाचा वर्ग होणार. तर कर्णाचा वर्ग डायरेक्ट मी काय केलं या वर्गमुळात टाकलेला आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला दिलेलं आहे 16 सेंटीमीटर. समजलं. आता याला जर हे काय होणार हे होणार काय होणार अंडर रूट मध्ये काय होणार म्हणजे वर्गमुळात 2 राहणार. आणि हे काय होणार ए अधिक ए किती राहणार एच राहणार. समजलं. आणि बरोबर किती 16 सेंटीमीटर. आणि ए ची किंमत काय होणार 16 भागेला, इथं गुणाकारामध्ये आहे ना तर हे काय होणार भागाकारामध्ये काय होणार अंडर रूट म्हणजे वर्गमुळात 2 जाणार. आता तुम्हाला जर हे सोडवायचं असेल तर काय करायचं या अंश आणि छेदाला काय करायचं वर्गमुळात 2 नी काय करायचं गुणाकार करायचा. म्हणजे याला काय होणार 16 गुणिला वर्गमुळात 2 आणि हे काय होणार याचा गुणाकार वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2. तर याचा गुणाकार केला तर 16 गुणिला वर्गमुळात 2 आणि हे वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 किती राहणार फक्त 2 राहणार. आणि 2 भागेला 16 म्हणजे किती होणार 8 होणार. आणि 8 गुणिला 2 हे काय राहणार ए ची किंमत राहणार. म्हणजे ए ची किंमत किती मिळेल तुम्हाला 8 वर्गमुळात 2 आणि ए ची किंमत किती मिळाली 8 वर्गमुळात 2. म्हणजे तुम्हाला लगतची बाजू आणि अपोजिट म्हणजे विरुद्ध बाजू मिळाली आहे काटकोन त्रिकोणाची. ठीक आहे. आता तुम्हाला काय काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ जास्तीत जास्त किती असेल. आता काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असते रे 1 भागेला 2. आता काय असतो 3 नी बाजूचा काय असतो म्हणजे या दोन बाजूचा लांबी गुणिला रुंदी असते. म्हणजे काय दिलेला आहे 8 गुणिला वर्गमुळात 2 गुणिला 8 गुणिला वर्गमुळात 2 असतो. तर हे काय होणार 4 8 वेळा किती वेळा कटतो 4 वेळा कटतो बरोबर आहे ना. 8 ला 2 ने भागिलं तर 4 वेळा कटतो. म्हणजे इथं किती राहिलं 4 गुणिला वर्गमुळात 2 8 गुणिला वर्गमुळात 2. आता हे काय होणार 4 गुणिला 8 जसेच्या तसे लिहा. आता हा वर्गमूळ आणि वर्गमूळ काय होणार कॅन्सल होऊन इथे फक्त 2 राहणार. मग इथे काय होणार 8 × 32 32 दुने 64 सेंटीमीटरचा वर्ग हे काय असणार आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. खूप सारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे प्रश्न दिलेले आहे बघा 9 10 11 12. ठीक आहे. तर आपण थोडं इथेच थांबूया कारण माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे थोडं बोलण्यासाठी मला त्रास होत आहे.
तर हा व्हिडिओ इथेच शॉर्ट करूया. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही राहिलेले प्रश्न आहे ते आपण प्रश्न हे बघा तुम्हाला दाखवून देतोय की हे जे काही ट्रिग्नोमेट्री भूमिती आहे त्याच्यावरचे हे प्रश्न आहे. हे बघा रिझनिंगवरचे प्रश्न आहे. त्याच्यानंतर खूप सारे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. हे पण रिझनिंगचेच प्रश्न आहे. पण थोडं बोलण्यामुळे त्रास होत आहे त्याच्यामुळे मी थोडं इथेच थांबतो. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवीन नवीन या माझ्या चॅनलवर अपडेट मिळत राहतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला चालू घडामोडी जीके जीएस आणि मराठी व्याकरणचे प्रश्न सोडवायचे असेल तर आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला भेट द्या. कारण या व्हॉट्सअप चॅनलवर व्हॉट्सअप ग्रुपवर मी काय करत असतो, चालू घडामोडीचे जीके जीएसचे मराठी व्याकरणचे प्रश्न घेत असतो. तर याला तुम्ही काय करा, जॉईन व्हा. आणि या ग्रुपची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर विद्यार्थी मित्रांनो आता इथेच थांबूया. तुम्हाला आणखी असेच टाईपचे प्रश्न मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार. तरी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघत चला. ठीक आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये. धन्यवाद.